बघा आपण मराठी भाषेतली जी वर्णमाला आहे ती वर्णमाला अभ्यासून आलेलो. वर्णमालेचे एकूण 4 घटक आहेत: स्वर, व्यंजने, स्वरादी आणि संयुक्त व्यंजने. स्वर हे एकूण 14 आहेत जे फळ्यावर तुम्हाला दिलेले आहेत, तुम्ही वाचू शकता, तुम्ही लिहून सुद्धा घेतलेले आहे. पहिले 12 होते, आता 14 झालेले आहेत. 2009च्या नियमानुसार ॲ आणि अ हे इंग्रजी भाषेतून आले स्वर, त्यामुळे 12 ची संख्या 14 वर गेली. व्यंजने एकूण 34 आहेत जे ब्लॅकबोर्ड वरती दिलेले आहेत, तुम्ही ते लिहून घ्या. लिहून आहे तर तुमच्याकडे ते वाचन करा. आणि स्वरादी जे ते 2 आहेत, अम आणि आ. संयुक्त व्यंजने सुद्धा 2 आहेत, श आणि ज्ञ. याच वर्णमालेतून व्यंजन अधिक स्वर अशा प्रक्रियेतून मराठी भाषेचं जे अक्षर आहेत त्या अक्षरांची निर्मिती झालेली आहे, किंवा असं म्हणता येईल आपल्याला त्या अक्षरांचा जन्म सुद्धा झालेला आहे. म्हणजे मराठीचं व्याकरण अभ्यासत असताना मराठीतील वर्णमाला हा जो नियम आहे, हा वर्णमालेचा नियम, हा मराठी व्याकरणाचा पहिला नियम म्हणून सुद्धा आपण त्याच्याकडे पाहू शकतो. कारण याच नियमातून भाषा तयार झालेल्या अक्षरांचा जन्म किंवा भाषा तयार झालेल्या अक्षरांची निर्मिती झालेली आहे. मग ती कशी झालेली आहे तर व्यंजन अधिक स्वर किंवा व्यंजन अधिक संयुक्त व्यंजन, व्यंजन अधिक स्वरादी किंवा संयुक्त व्यंजन अधिक स्वर प्लस स्वरादी अशा रचनेच्या माध्यमातून अक्षरांची निर्मिती झालेली आहे. आता हे तुम्हाला समजलं नसेल की सरांनी एकदम असं बस काय सांगितलं, तर तुमची ज्यावेळेस रचना आपण करून घेऊ त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की कशी रचना आहे. मग व्यंजन अधिक स्वर किंवा व्यंजन अधिक स्वरादी या प्रक्रियेच्या माध्यमातून आपली जी 12 कडी आहे, क, क, की, की असेल, क, ख, खा, की असेल, या सगळ्यांची निर्मिती झालेली आहे. उदाहरण दाखल आपण क, का, की ची एक ओळ सुद्धा अभ्यासलेली आहे. ती ओळ काय म्हणते तुम्हाला समजावून देऊ का? ठीक आहे. मला प्रक्रियेनुसार तर व्यंजनातला क अधिक स्वरातला अ ज्यावेळेस घेतला त्यावेळेस क अधिक अ तयार झाला तुमचा क. म्हणजे जी रचना आहे व्यंजन अधिक स्वर घेतला आपण, व्यंजन अधिक स्वर ज्यावेळेस घेतलं तर तुम्ही कोणता स्वर त्या व्यंजनासोबत घेता त्यावरून त्या 12 कडेचं तसं अक्षर बनते. जर फक्त क घ्यायचा असेल तर क मध्ये अ मिसळते, म्हणून स्वरातला अ ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस तुमचा क बनते. ज्या व्यंजनासोबत आपण आ घेतो त्यावेळेस तुमचा का बनते. ज्यावेळेस तुम्ही व्यंजनासोबत पहिली विलांटी असेल की ची तर पहिली ई घ्यावी लागेल, दुसरी विलांटी असेल तर दुसरी म्हणजे दीर्घ की जी आहे दीर्घ कीला दीर्घ ई घ्यावं लागेल. तसंच क सोबत ज्यावेळेस आपण पहिली उकार घेऊ त्यावेळेस आपली रस्व उकार म्हणजे रस्व कू तयार होतो, आणि ज्यावेळेस आपण त्याच व्यंजनासोबत दीर्घ उकार घेऊ त्यावेळेस त्याचा दीर्घ कू तयार होतो. आणि के हा कसा तयार होतो तो व्यंजन अधिक स्वर म्हणजे व्यंजन क आणि स्वर कोणता आहे त्याच्यासोबत ए. असा आपण पूर्ण स्ट्रक्चर तुमच्या समोर लिहून दिलेले. 12 कडीतले पहिले जे 14 अक्षर आहेत किती अक्षर आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. त्यानंतर स्वरादी सुद्धा आलेले त्याच्यामध्ये स्वरादी सुद्धा आले. असे एकूण 14 अक्षरांची निर्मिती कशी झाली 12 कडीतल्या पहिल्या ओळीची उदाहरण दाखल सगळ्यांना लिहून दिलेले. आता ख ची सुद्धा लाईन आहे, ग ची सुद्धा लाईन आहे, घ ची सुद्धा लाईन आहे. हे सगळे 12 कडीतले लाईन तुम्ही सहज एका उदाहरणाच्या माध्यमातून लिहू शकता. त्याच्या तासिकेसाठी सगळ्या विद्यार्थ्यांना हा होमवर्क राहील की क ची लाईन आता आपण इथं ब्लॅकबोर्डवर समजून घेतली, त्यानंतर ख आणि ग ची लाईन तुम्ही स्वतः घरी घेऊन आणायची. क ख ग आता ही आपण बनवलेली क ची ख ग आणि घ यांचं च छ ज झ हे जे क ची बनलेली आहे झ पर्यंत तुम्ही स्वतः पहिली लाईन कशी बनते स्वराच्या मदतीने व्यंजन आणि स्वराच्या मदतीने किंवा स्वरादीच्या मदतीने हे सगळ्यांनी होमवर्क घरी करून आणायचे. मराठी भाषेतील पहिला व्याकरणाचा नियम म्हणजे मराठी भाषेतील वर्णमालेचे 4 घटक स्वर, व्यंजने, स्वरादी आणि संयुक्त व्यंजने हे आपण अभ्यासलेले आहे. आता हे तुम्हाला 3 याचं महत्त्व समजलं की व्यंजनासोबत स्वर आणि स्वरादी आले म्हणजे काय बनते. म्हणजे संयुक्त व्यंजन त्याला संयुक्त व्यंजनच का म्हटले गेलेले कारण की बघा आपण याची फोड केली करून सुद्धा दाखवलं सवरती अनुस्वार आहे तर याला संयुक्त व्यंजन का म्हटलं. व्यंजन तर वरील लिहिलेले आहेत ना, मग संयुक्त व्यंजन 2 कसे काय वेगळे येतात हे संयुक्त व्यंजन काय लक्षात ठेवा. व्यंजन तुम्हाला एकच दिसते परंतु हे जे श व्यंजन आहे श संयुक्त व्यंजन आहे हे श संयुक्त व्यंजन बनताना 2 आणखी व्यंजनाची मदत घेतली त्याला 2
आणखी व्यंजनाची मदत घेतलेली आहे. इथे पहा एकच व्यंजन आहे, पण इथे मात्र हे क्ष बनत असताना क आणि श असे दोन व्यंजन आहे. पहा क सुद्धा व्यंजनात येते आणि श सुद्धा व्यंजनात येते. हे इथे श आहे. दोन्ही व्यंजन आहेत, त्याला संयुक्त म्हटलेले. दोन व्यंजनानं तयार झालेले जे संयुक्त व्यंजन आहे ते आहे श. आणि ज्ञ सुद्धा तसंच आहे. ज्ञ तर तीन व्यंजनानं बनलेले आहे. द, न आणि य असे तीन व्यंजनानं बनलं. म्हणजे एकापेक्षा अनेक व्यंजन ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस त्याला संयुक्त व्यंजन असं म्हणतात. आणि असे दोनच व्यंजन आहेत, एक आहे श आणि दुसरे ज्ञ. आता हे व्यंजन असले तरी याच्यात अ आलेला नाही, पण श कसा बनते हे तुम्हाला सांगतो. श आता या क्ष ला हे संयुक्त व्यंजन आहे, याचा पाय लंग आहे म्हणून याच्यात तुम्हाला अ दिसत नाही. पण जर तुम्ही हे पाय काढून टाकला आणि पूर्ण क्ष जर बनवायचा असेल तर या प्रक्रियेत तुम्हाला फक्त अ टाकायचं. अ टाकला की त्याचा लंगडीला पाय निघून जाते आणि पूर्ण अक्षर बनतो, पूर्ण वर्ण बनतो. म्हणजे इथं पाय केली आपण क मध्ये अ टाकला की अ झाला. तसं क्ष कधी पूर्ण बनेल क अधिक श अधिक अ असं ज्यावेळेस एकत्रीकरण येईल. अ आला की हा क्ष झाला, आ आला की हा क्षा झाला. बरोबर आहे. आता छी वगैरे छू हे जे शब्द आहेत फक्त तुम्हाला स्वर मिसळायचे, आपोआप त्याचं रूपांतर होऊन जाईल. याच्यातली सुद्धा पाय लंग आहे म्हणून द न य असा बनलेला आहे. बस याच्यामध्ये अ आला अ याचा पाय लंगला बोलून जाते आणि पूर्ण अक्षर तयार होते, पूर्ण वर्ण तयार होते. त्याला आपण ज्ञ असं म्हणतो. बस बंद करा.